नमस्कार. आज इंग्रजी नववर्षाची सुरुवात झालेली आहे आणि आपण 2025 या नवीन वर्षात नवीन वर्षाची सुरुवात आज केलेली आहे. तर अशा या नववर्षाच्या प्रथमतः मी क्रांती पाटील तुम्हा सर्वांना नमस्कार करून या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. हे नववर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना सुख शांती आरोग्य आणि भरभराटीचे जावो अशा सदिच्छा देऊन आज मी या नववर्षावरती एक नवीन कविता घेऊन तुमच्या समोर हजर झालेली आहे. आज 2025 साल सुरू झाले. उगवत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात नववर्षाची ही नवलाई कशी न्हाऊन निघाली आहे. नववर्षातील हा पहिलाच दिवस सर्वांनाच आनंद देऊन जातो. एक वेगळाच उत्साह, नवचैतन्य घेऊन आलेला नववर्षातील हा आपला पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी. बरोबर ना? ह्या मावळत्याचा निरोप व उगवत्याचं स्वागत हा नियमच आहे. मागील वर्षाच्या 2024च्या अनेक आठवणींची शिदोरी घेऊन आपण हे 2024 नववर्षाची वाटचाल करत राहू, तेही अगदी आनंदाने. 2024 सालाचा झाला अस्त आणि 2025चे स्वागत करूया मस्त. या नवीन वर्षात तुम्हाला मिळू दे आनंद व सुख जबरदस्त. हीच मी एक सदिच्छा तुम्हाला देऊ इच्छिते. खरं तर मावळतीचा निरोप म्हणजे जुन्या वर्षाचा निरोप आपण खूप जड अंतःकरणाने देत असतो आणि आपण या 2024ला अलविदा केलं आणि 2025 या नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागतही केलं. आता एकच गोष्ट उरली आहे, ती म्हणजे नवीन वर्षाचे नवीन संकल्प. बरोबर ना? नवीन वर्ष म्हटलं की मग आपलं चालूच होतं की नवे संकल्प करायला पाहिजेत आणि जे गेल्या वर्षी आपण संकल्प अगदी उत्साहाने केलेले असतात त्यातील काही मोजकेच पूर्ण होतात, तर काही अपूर्ण राहिलेले असतात. तरीसुद्धा आपण पुन्हा नव्या वर्षात नवीन संकल्प करायला मात्र विसरत नाही. हो ना? कारण ह्या नवीन वर्षात हा नवा उत्साह आपल्याला असं करायला कारणीभूत पाडतोच. नवीन वर्ष म्हटलं की मग असतो आपल्या सर्वांच्यात एक नवीन उत्साह. या नवीन उत्साहात आपण अनेक संकल्प करतो आणि थोड्याच दिवसात मग त्याचा विसरसुद्धा पडतो. त्यामुळं संकल्प करणे म्हणा किंवा संकल्प मनात धरून तो पूर्ण करणे हे खरं तर मला फारसं पटतच नाही. पण का कोणास ठाऊक यावर्षी मलाही संकल्पनेची कल्पना आवडली आणि त्याच्या पाठीमागं कारण जर मी शोधलं तर मला असं वाटलं की संकल्पनेमुळे आपण मनोइच्छित कोणतेही काम अगदी सहज पार पाडू शकतो. त्याला एकच कारण म्हणजे सातत्य, प्रयत्न आणि इच्छा. बरोबर ना? संकल्प करायचं म्हटलं आणि तो पूर्ण करायचं म्हटलं की त्याला एक गोष्ट मात्र करावी लागते, ते म्हणजे नियमितपणा पाहिजे, म्हणजे सातत्य पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे सातत्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि हा प्रयत्न आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्या मनात त्याची इच्छा असेल. आणि म्हणून तर ही संकल्पना
ही संकल्पनेची योजना आणि आखणी आणि त्यासाठी केलेला हा दृढनिश्चय जर असेल तर मग कोणतेच आपले काम अपयशी ठरणार नाही एवढं मात्र नक्की. आणि म्हणूनच आपण संकल्प करायलाच पाहिजेत आणि ते संकल्प नुसतेच करायचे नाहीत तर ते संकल्प पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आणि त्यासाठी जर कोणती संधी असेल तर हे नवीन वर्ष आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे नवीन वर्ष एक आपल्यासाठी नवा उत्साह घेऊन येतो आणि म्हणून तरी आपण संकल्प करत असतो. तर चला मग माझ्या कवितेकडे आजच्या वळूया. तर या कवितेचं नाव आहे नवीन वर्ष नवा उत्साह. माझ्या कवितेचं नाव आहे नवीन वर्ष नवा उत्साह. नवे वर्ष उत्साह नवा. नवे वर्ष उत्साह नवा वर्षभर टिकून राहावा. नवे वर्ष उत्साह नवा वर्षभर टिकून राहावा. मनीची स्वप्ने व आशांना रंग सोनेरी अलगत यावा. झाले गेले सारे विसरुनी पुढचा मार्ग चालत राहावा. झाले गेले सारे विसरुनी पुढचा मार्ग चालत राहावा. येतील काही संकटे सुद्धा निकराने पुन्हा लढा द्यावा. झाले गेले सारे विसरुनी पुढचा मार्ग चालत राहावा. येतील काही संकटे सुद्धा निकराने पुन्हा लढा द्यावा. नव्या दिसांनी नव्या क्षणांनी. नव्या दिसांनी नव्या क्षणांनी जीवन सारे टाकू उजळून. नव्या दिसांनी नव्या क्षणांनी जीवन सारे टाकू उजळून. नव्या साऱ्या अनुभवात विविध रंगांनी जावे रंगून. शिकवेल नव्याने जगायला. शिकवेल नव्याने जगायला. नववर्षाचे स्वागत करण्या नवे संकल्प हवेतच करायला. नवीन वर्षाचा नवा उत्साह शिकवेल नव्याने जगायला. नवीन वर्षाचा नवा उत्साह शिकवेल नव्याने जगायला. नववर्षाचे स्वागत करण्या नवे संकल्प हवेतच करायला. नवे वर्ष नवा उत्साह. नवे वर्ष नवा उत्साह असाच मनी टिकवून ठेवू. नवे वर्ष नवा उत्साह असाच मनी टिकवून ठेवू. ध्यास असावा नाविन्याचा नवे मार्ग नव्याने शोधू. ध्यास असावा नाविन्याचा नवे मार्ग नव्याने शोधू. धन्यवाद. तर माझी ही आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका. कवितेला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत.